भारत फॉर इंडिया तर्फे आयोजित टॉप ब्रीड स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या जातीचे म्हणजे डांगी आणि खिल्लार या जातीचे वेगवेगळ्या प्रकारातले गटातले बैल इथे आलेले आहेत। ह्या स्पर्धेत भाग घेतलेल्या बैलांची निवड कशा पद्धतीने होते, त्यांचे कॅटेगरी काय असतात, त्यांचे प्रकार कोणते असतात आणि पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी त्याची निवड कशी करतात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत इगतपुरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर आव्हाड। सर, भारत फॉर इंडिया मध्ये तुमचं स्वागत। नमस्कार सर, आम्हाला सांगाल ही टॉप ब्रीड स्पर्धा जी होतीये या स्पर्धेमध्ये डांगी आणि खिल्लार बैलांच्या किती प्रकारच्या जाती म्हणजे भाग घेतात आणि त्यांची निवड कशा प्रकारे केली जाते, त्यांचं परीक्षण कशा प्रकारे केलं जातं? भारत फॉर इंडिया.com या संस्थेतर्फे हे जे पहिलं प्रदर्शन आपण घेत आहोत, खरोखर उत्कृष्ट असं प्रदर्शन यावर्षी आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये भरवलं जाते आणि यामध्ये जे गट केले जाणार आहेत, जे उत्कृष्ट डांगी आहेत त्यामध्ये काही क्रमांक काढले जाणार आहेत, त्यानंतर मोठ्या प्रमाणात भरपूर बक्षीस यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। यामध्ये जे तज्ज्ञ कमिटी आहे ती आपण पूर्ण जिल्ह्यातून यामध्ये तज्ज्ञ असलेली जी क्लास 1 ऑफिसर आहेत शासनाचे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ती निवड करताना उद्या त्याची निवड होणार आहे। निवड करत असताना काही गट तयार केलेले आहेत, त्यामध्ये डांगी मध्ये 5 गट करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर खिलारचे पण आपण निवड करणार आहे। डांगीमध्ये जे 5 गट केलेले आहेत त्यामध्ये डांगी आदत, डांगी 2 दाती, डांगी 4 दाती, नंतर डांगी 6 दाती आणि डांगी जुळलेले यामध्ये आपण क्रमांक काढणार आहोत। तर प्रत्येक गटामध्ये प्रथम क्रमांक, दुसरा क्रमांक आणि तृतीय क्रमांक असे क्रमांक काढणार आहोत। त्यामध्ये खिलारमध्ये सुद्धा खिलार आदत, खिलार 2 दाती, खिलार 4 दाती, खिलार 6 दाती आणि खिलार जुळलेले यामध्ये आपण प्रत्येक गटामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक काढणार आहोत। तर ही जी तज्ज्ञ कमिटी आहे, ज्यावेळेस आपण रिंगण सुरू करणार आहोत, रिंगणामध्ये प्रथम गट घेतला जातो आणि त्या गटातून जी निवड केली जाते अति उत्कृष्ट असलेल्या लक्षणानुसार, समजा डांगीमध्ये जे लक्षण आहेत तैलयुक्त त्वचा, खूर, त्याचा खांदा, त्याचे असलेले शिंगाची ठेवण, त्याच्या पाठीची ठेवण, त्याची शरीराची ठेवण, त्या ठेवणीप्रमाणे जे अति उत्कृष्ट बैल असेल किंवा वळू असेल त्याला प्रथम क्रमांक दिला जातो आणि त्याच्या खालोखाल असलेले जे गुण आहेत त्याला द्वितीय क्रमांक दिला जाईल आणि त्याच्यानंतरचे जे गुण जे मिळतील त्याला तृतीय क्रमांक दिला जातो। असे तिन्ही गटामध्ये आदत, 2 दाती, 4 दाती, 6 दाती आणि जुळलेलेमध्ये जे क्रमांक काढले जातात आणि त्याप्रमाणे आपल्याला बक्षीस वितरण आपण करत असतो। या 5 गटामध्ये नंतर जे प्रथम क्रमांक आलेले आहेत ते रिंगणात घेतले जातील। रिंगणात घेतल्यानंतर त्या 5 वळूतून एक चॅम्पियन वळू काढला जाईल आणि त्या चॅम्पियन वळूला डांगी प्रदर्शनाचा जो चॅम्पियन म्हणून त्याला ओळखलं जाईल आणि त्याला सगळ्यात जास्त बक्षीस हे आपण चॅम्पियनला या भारत फॉर इंडिया तर्फे आपण ठेवलेला आहे। आणि खिलारमध्ये तोच प्रकार आपण करणार आहोत। खिलारमध्ये त्यांची त्वचा, त्याचे शिंग, त्याचे असलेले गुणधर्म, खिलारमध्ये अतिउत्कृष्ट गुणधर्म असलेला त्याला पहिला क्रमांक दिला जाईल, त्याच्या खालोखाल गुणधर्म ज्याचे दिसतील त्याला दुसरा क्रमांक दिला जातो आणि त्याच्यानंतरचे जे गुणधर्म मिळतील त्याला तिसरा क्रमांक दिला जाईल। अशा पद्धतीप्रमाणे याची निवड ही तज्ज्ञ डॉक्टर जे जिल्ह्यातून आपण बोलवणार आहोत किंवा उद्या बोलवलेले आहेत तर त्यांच्या मार्फत आपण आयोजित केलेली आहे। या पद्धतीप्रमाणे संपूर्ण सिलेक्शन होईल आणि क्रमांक काढून त्यांना रितसर बक्षीस वितरण हे केलं जातं। सर, पण आम्हाला सांगाल की किती डॉक्टरांचे पथकामध्ये किती लोक असणार आहेत, किती डॉक्टर ह्या सगळ्या स्पर्धेचं परीक्षण करणार आहेत? यासाठी आम्ही 2 टीम स्थापन केलेल्या आहेत। पहिलं पथक डांगी निवडीचं राहील। डांगी निवडीसाठी हे 6 डॉक्टरांचे तज्ज्ञ डॉक्टर बाहेरून बोलवण्यात आलेले आहेत आणि ते 6 डॉक्टर पहिलं डांगीचं संपूर्ण निवड करतील आणि दुसरं 6 डॉक्टर जे आहेत ते खिलारमधील तज्ज्ञ असलेले ते खिलार जे निवड आहे ती खिलारची निवड करतील। अशाच पद्धतीप्रमाणे जवळजवळ आम्ही बाहेरून जिल्ह्यातनं 12 ते 14 डॉक्टरांचं पथक उद्या इथे पाचारण करण्यात येईल। धन्यवाद सर, आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल। या माहितीवरनं नक्कीच इतर शेतकऱ्यांना आणि आपल्या प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी माहिती मिळेल, ज्यामुळे डांगी आणि खिलार बैल हे काय असतात, यांची वैशिष्ट्य काय असतात हे सर्व आपल्याला उपयुक्त पडेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अपर्णा देशपांडे, भारत फॉर इंडिया, घोटी, इगतपुरी।